गोकुळ सोबत गोकुल। 2 दिवसांपूर्वीच कोल्हापुरात शिवसेनेने ॲक्शन मोडवर येत वेश्या व्यवसाय बंद पाडला। या अवैध वेश्या व्यवसायाचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन देण्यात आले। पोलीस अधीक्षकांच्या वतीनं अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी निवेदन स्वीकारलं। यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगल साळोखे म्हणाल्या, आज आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे परवाच एक आंदोलन आमच्या कार्यकर्त्यांनी केलं अवैध धंदे बंद पाडण्यासाठी, त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की जे कोल्हापूरमध्ये अवैध धंदे चालू आहेत त्याच्यासाठी तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे, तात्पुरती नाही। जे आता शिंगणापूरला झाले व लेडीज पकडल्या गेल्या, त्या नेपाळी बंगाली आहेत, त्यांची तुम्ही कागदपत्र चेक करा। हा वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे। तिथं लॉजिंग राजरोसपणे चालू आहे। परत आपल्या प्रभात टॉकीज भागात, विनस कॉर्नर, इथं सगळीकडे हे धंदे राजरोस चालू आहेत। सगळी बघतात, चांगल्या महिलांना तिथं जाण्याची सुद्धा लायकी नाही आहे किंवा पर्यटक आले, आपल्या कोल्हापूरचं नाव तिथं बदनाम व्हायला लागले। हे होता कामा नाही। यासाठी सर्व आम्ही शिवसेना महिला आघाडी इथं साहेबांना, SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। त्याच्यावर कडक कारवाई व्हावी आणि मॅडमने आम्हाला आश्वासन पण दिलं की इथून पुढे असे धंदे तुम्हाला दिसणार नाहीत, त्याच्यावर आम्ही कारवाई करू। यावेळी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, महानगर समन्वयक पूजा भोर, शहर प्रमुख अमरजा पाटील, नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, मंगल कुलकर्णी आदी महिला उपस्थित होत्या।